या ठिकाणी आयुर्वेदिक केंद्र वाघाळा दवाखाना अंतर्गत या कारखाना परिसरामध्ये योगाच्या शिबिराच्या माध्यमातून अनेक जणाला गुडघेदुखीचा त्रास, मानेचा त्रास, वेगवेगळे असणारे आजार होते. तर आपण योगा त्यांना सांगितल्याच्या नंतर बऱ्याच जणाला त्याच्यानं चांगला फरक पडलेला आहे. तर या ठिकाणी जे बसलेले हे आहेत, काय नाव तुमचं सर? बाळासाहेब सावंत. बालासाहेब सावंत. तर त्यांना मागं 15 दिवसापूर्वी त्यांची मान दुखत होती आणि मी त्यांना योगा सांगितला होता करण्यासाठी. तर आज कसं वाटतंय तुम्हाला सांगा? एकदम फ्री, म्हणजे असं ताटल्यावानी वाटत होतं आणि सारखं दुखत होतं मणक्यात. हां, त्याच्यामुळे योगामुळं म्हणजे रिलॅक्स वाटायला. रिलॅक्स वाटायला. तर आता हे रोज योगा करा. हो. हां, तुम्हाला आयुर्वेदिक केंद्र वाघाळा यांच्या अंतर्गत तुम्हाला या कारखान्यावरती योगाचे सत्र घेतले जातात गुरुवारी, सोमवारी. तर तुम्ही या माणसांना पण सांगा जास्तीत जास्त यायला. हो. हां, हो. आणि मग त्यांना पण फायदा होऊन जाईल. चालेल. या ठिकाणी दुसऱ्या व्यक्ती अशा आहेत त्यांना खूप पित्ताचा त्रास होता आणि त्यांना खाण्यापिण्याविषयी काही गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी ते करतायत आणि आज या घडीला त्यांचं पित्त त्यांना कमी झालेलं आहे. काय नाव तुमचं? रुक्मिणबाई लिंबाजी पांजाळ. हां, काय होतं तुम्हाला त्रास? मला पित्ताचा त्रास होता, गुडघेदुखीचा. हां, तर ती काढा पेल्यापासून हां. मला बराच फरक हां, मी पडला तुम्हाला 5 झाडांचा पालांचा काढा घ्यायला सांगितलं. तुम्ही घेत राहिल्यात आणि तुमचं पित्त कमी झालं. गुडघे पण कमी झाले. हो. अच्छा, ठीक आहे. मग आता काय करा, आपल्या कारखान्यावरती सगळ्या बायांना सांगत चला आणि गुरुवारी आणि सोमवारी येत चला. हां, तुमच्या सेवेसाठीच ही महाराष्ट्र शासनानं आयुर्वेदिक दवाखान्याच्या अंतर्गत ही सेवा सुरू केलेली आहे. चला, पुन्हा दुसऱ्या एक व्यक्ती आहेत, त्यांच्या कंबर दुखत होते. त्यांना योगा सांगितला आणि त्यांची कंबरेचा त्रास बराच कमी झाला. काय नाव तुमचं दीदी? उषाबाई बापूराव शिंदे. हां, आणि मणक्याचं होतं ते कमीच झालं एकदम. अरे वा वा, छान. मग आता तुम्ही जास्तीत जास्त महिलांना सांगा. हां, हो. या ठिकाणी तुम्हाला कुठलाही पैसे द्यायची गरज नाही. महाराष्ट्र शासनानं आयुर्वेदिक दवाखान्याच्या अंतर्गत तुमचा या कारखान्यावरती सत्र घ्यायला सुरू आहेत. हां, जास्तीत जास्त लोकांपर्यंत फायदा होण्यासाठी तुम्ही पण लोकांना सांगत चला. तर खरोखर वाघाळा अंतर्गत या ठिकाणी जे सत्र घेतले जातात त्याचे रिझल्ट आता चांगल्यापैकी यायला सुरू झालेले आहेत. तर रोज सर्वजण येत चला. सर्वांना नमस्कार.